नमस्कार. नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 16वा. आणि डे बाय डे विथ भगवान फ्रॉम द डायरी ऑफ ए देवराज मुदलियार पार्ट 7. दिनांक 6/12/1946. अशाच रात्रीच्या प्रसंगी काही चर्चा चालू आहेत. अण्णामलई स्वामीची गोष्ट निघाली. बलरामांनी उत्सुकतावश विचारले, हे कोण आता अण्णामलई? हे कोण होते? महर्षींनी लगेच कामत यांनी लिहिलेले आणि त्यात फोटो असलेले एक पुस्तक एका सेवकाला आणायला सांगितले. महर्षी म्हणाले, हा पहा त्यांचा फोटो. देवराज मुदलियार म्हणतात, आम्ही ते सर्व फोटो पाहिले. त्या ग्रुप फोटोमध्ये महर्षी आम्हाला अगदीच अशक्त झालेले दिसले. महर्षी म्हणाले, त्यावेळी मी फक्त एकदाच जेवण घेत असे. त्या अगोदर मी या वेळपेक्षाही अशक्त होतो. जेव्हा मी गुरुमूर्थम या ठिकाणी राहत होतो, तेव्हा केवळ मी एक हाडाचा सांगाळाच जणू काय असा होतो. या फोटोत तरी मी जरा चांगला दिसतो. हा फोटो 1921च्या जयंती समारोहात काढलेला आहे. मग इतर सर्व फोटोंचे विषय निघतच राहिले. एकाने विचारले, महर्षी, आपला प्रथम फोटो कधी व कुणी काढला? महर्षी म्हणाले, बहुतेक 1900 किंवा 1901 यामध्ये केव्हा तरी तो काढण्यात आला. त्यावेळी सरकारने एक फोटोग्राफर इथे पाठवला होता आणि काही कैद्यांची फोटो त्यांना काढायची होती. कारण त्यावेळी तिरुवण्णमलईत एकही फोटोग्राफर नव्हता. आणि विशेष म्हणजे हा मद्रासून आलेला फोटोग्राफर. इथे एक प्रसिद्ध असलेले एक स्वामी होते, कुंभकोणम मौन स्वामी, त्यांचा परम भक्त होता. आणि त्या मद्रासून आलेल्या फोटोग्राफरने माझ्याविषयी पण काही ऐकले होते. तेव्हा त्याला इथे येण्यास रस वाटत होता आणि तिथे येण्याच्या संधीचा त्याने फायदा घेण्याचे ठरवले. तो आला. त्यांनी माझा पण एक फोटो काढला. पण अशा प्रकारे आमचा हा प्रथम ग्रुप फोटो 1906 ला निघाला. आम्ही त्यात 6 जण आहोत. मी, पळणीस्वामी, शिवय्या, पंचन ई पिल्लई, रंगास्वामी अय्यंगर आणि ओव्हरसिअर असणारे शेष अय्यर, असे हे आम्ही 6 जण होतो. पण आता तो फोटो कुठेच नाही. बहुतेक अय्यंगर कुटुंबाकडे असावा. मिस्टर तल्यार खान यांनी विचारले, आपला लहानपणचा एखादा फोटो नाही का? महर्षी म्हणाले, त्यावेळी आमच्या तिरुकुची सारख्या खेडे गावात फोटोग्राफर असणे तर शक्यच नव्हते. पण एकदा एक युरोपियन फोटोग्राफर आला होता. तेथील सब मॅजिस्ट्रेट इत्यादींचे फोटो काढण्याकरता. त्यावेळी मी केवळ 7-8 वर्षाचा असेल. तो राहायला हॉस्पिटल जवळच होता आणि हॉस्पिटल जवळच आम्ही पण राहायचो. त्यांनी सब मॅजिस्ट्रेट म्हणजे माझे काका निलियप्पा अय्यर यांचे फोटो घेतले. काकांनी मला शाळेतून लगेच बोलावून घेतले. मी धावत पळत आलो. माझे कपाळ भव्य आणि उंच होते. त्यात मी नुकतेच डोक्यावरचे सर्व केस काढले होते.
त्यामुळे माझे मस्तक विलक्षण चकाकत होते. कपडे गिपडे अर्थात अस्ताव्यस्त. फोटो काढताना बॅकग्राऊंड करता निरनिळ्या सीनचे पडदे लावले होते. मला माझ्या काकाच्या उजव्या बाजूला उभे करण्यात आले. मी काका बसलेल्या खुर्चीवर एक हात टेकून उभा होतो. कुणीतरी माझ्या हाती एक जाडजूड पुस्तक असे मेडिकलचा एखादा ग्रंथ माझ्या हातात कोंबला. कारण मी विद्वान वगैरे दिसायला हो ना. अशी सर्व तयारी झाली. फोटो काढला गेला. पण दुर्दैव असे की फोटो काढताना नेमकी एक माशी माझ्या चेहऱ्यावर सतत घोंगावू लागली आणि संधी मिळताच बसू लागली व ऐनवेळी तिला हाकलण्याकरता मी हात हवेत फिरकावला. बस. पण हा फोटो आम्हाला मिळाला नाही. या व्यतिरिक्त लहानपणचा माझा कुठलाच फोटो नाही. दिनांक 15/2/1946. अशाच निरनिराळ्या संतांच्या चमत्काराविषयीच्या गोष्टी चालू आहेत. गजानन देवव्रत म्हणाले, मला वासुदेवानंद सरस्वतीची गोष्ट माहीत आहे. ते सकाळी कृष्णा नदीत स्नान करायचे, तर दुपारी गंगा नदीत आणि संध्याकाळी अजून कुठे. महर्षी म्हणाले, मी त्यांना चांगला ओळखायचो. ते इथे सुद्धा आले होते असे मला स्पष्ट आठवते. दिनांक 17/2/1946. एकाने प्रश्न विचारला. प्रश्न तो असा होता, सृष्टी कशी उदयाला आली? सृष्टी कशी उदयाला आली? कुणी म्हणतात तुमच्या कर्माचे फळ भोगण्याकरता तुम्हाला इथे पाठवण्यात आले आणि त्याच्याकरता सृष्टी पाहिजे म्हणून ती सृष्टी उदयाला आली. कुणी म्हणतात ती ईश्वराची लीला आहे. मग यातले खरे ते काय? महर्षी आम्हाला सांगा, यातले खरे ते काय? महर्षी म्हणाले, शास्त्रात याविषयीचा खूप उहापोह आहे. पण मुख्य म्हणजे खरोखर सृष्टी आहे काय? खरोखर सृष्टी आहे काय? जर सृष्टी असेल तरच ती कशी उदयाला आली वगैरे वगैरे बद्दल आपल्याला प्रश्न विचारता येतील. आपल्याला फक्त इतकेच माहित आहे की आपण आहो. आपल्याला फक्त इतकेच माहित आहे की आपण आहो. तेच आपले फर्स्ट हँड ज्ञान होय. बस. याबद्दल म्हणजे आपण आहो याबद्दल आपली पूर्ण खात्री आहे. आपल्याला या बाबतीत अजिबात संशय नाही आणि कुठल्या पुराव्याची जरूरत नाही. तर मग स्वतःला प्रथम जाणून घ्या, मगच पुढच्या सृष्टीबिष्टीचा विचार करू. उदयाला आली की नाही आली. आणि जर स्वतःला जाणले तर सृष्टीचा विचार केला काय किंवा नाही केला काय काही फरक पडणार नाही. रामकृष्ण मिशन मद्रासून एक संन्यासी आले आहेत. त्यांनी विचारले. तो प्रश्न असा, आमच्या करता एखादा मार्ग सांगा ना. महर्षी म्हणाले, तुम्ही कोणत्या मार्गाविषयी विचारता? तुम्ही कोणत्या मार्गाविषयी विचारता? तुम्हाला कुठे जायचे आहे? सध्या तुम्ही कुठे आहात आणि कुठून कुठे जायचे आहे हे स्पष्ट झाले तरच मला काहीतरी मार्गाविषयी सांगता येईल. स्वला प्रथम जाणा, मग कुठेच पोहोचायचे नाही हे तेव्हा आपोआप लक्षात येईल. तेव्हा तुम्ही जिथे आहात तिथेच कायम आहात आणि तिथेच कायम राहा. कुठेच जायचे नाही. त्यामुळे मार्गाचा प्रश्नच नाही. बस. हेच लक्षात घ्या. या व्यतिरिक्त बाकी काही नाही. दिनांक 26/2/46. एक चिमणी महर्षीजवळ आली आहे व महर्षी तिला काही दाणे वगैरे खाऊ घालीत आहेत. देवराज मुदलियार डायरीत लिहितात,
मी महर्षींना म्हणालो, हे किती मुके बिचारे जीव आहेत. महर्षीने माझ्या या बोलण्यावर ताबडतोब आक्षेप घेतला. ते म्हणाले, मुके वगैरे यांना का म्हणता? अहो, ते माझ्याशी चांगले बोलतात. मी त्यांना समजतो, ते मला समजतात. कधी कधी मी डुलकी घेत पडलो असतो, तेव्हा हे पक्षी येऊन माझ्या बोटांना टोचकण्या मारून मला उठवतात व काहीतरी खायला मागतात. अजूनही खूप प्रकारे ते माझ्याशी संवाद साधतात. या चिमण्यांचे एक चांगले वैशिष्ट्य आहे बा. हे जे समोर खाद्य आहे त्यातील फक्त जेवढे लागते तेवढेच त्यातील फक्त जेवढे लागते तेवढेच ते खातात आणि मात्र ते आनंदाने उडून जातात. पण उंदरांचे तसे नाही. ते उरलेले अन्न बिळात दडवून ठेवतात. देवराज यावर म्हणाले, हो ठीक आहे, कदाचित चिमण्यापेक्षा उंदीर जास्त हुशार असावेत. महर्षींना त्यांचे ते म्हणणे पटले नाही. ते लगेच म्हणाले, होय 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 बरं का, आपण लालचीने माल दडपून ठेवण्याला तुम्ही हुशारी म्हणता, नाही का? देवराज बिचारे खजील झाले. पण असे कितीतरी प्राणी पशु आहेत जे काहीच जमवून ठेवत नाही. ते काय मरून जातात उपासमारीने? महर्षींनी प्रश्न विचारले. नाही ना. नंतर भगवान रमण महर्षी माकडांविषयी त्यांच्या अनुभवांविषयी सांगू लागले. महर्षी म्हणाले, माकडे कधीच घर बांधत नाहीत, हे सगळ्यांना माहीतच आहे. ते खातात पितात आणि झाडावरच रात्र घालवतात. त्याच्यामुळे ते खरोखरच फार सुखी असतात. मी अशा माकडांचा खूप अभ्यास केला आहे. त्यांचे संघटन, त्यांची राजाची पद्धत, त्यांच्या राण्या, त्यांच्या मुलांची सर्व मिळून घेण्यात येणारी काळजी इत्यादी त्यांच्या या अशा प्रकारच्या जीवनात एक विलक्षण सूत्रमयता आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माकडे तप पण करतात, माकडे तप पण आचरतात. मला एक गोष्ट माहित आहे. आम्ही माकडाला एक माकड होते, त्या माकडाचे नाव आम्ही मोठाई पियन असे ठेवले होते. मोठाई पियन. तर या मोठाई पियन माकडाच्या एका दुसऱ्या गँगशी भयंकर युद्ध झाले आणि त्यात हा मोठाई पियन अतिशय जखमी झाला. हे मोठाई दूर जंगलात काही दिवस गायब राहून एकटे एकटेच राहिले. जणू ते ब्रह्मचर्य व्रतच पाळत होते. आणि नंतर ते चांगले सुधरून धष्टपुष्ट झाले आणि एक दिवशी परत आले. आणि मग त्यांनी मात्र त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या गँग मधील एक एक माकडांचा चांगला वचपा घेतला, चांगला बदला घेतला. सर्व लोक ही कथा ऐकताना आनंदित झाले. दिनांक 14/3/1946 धुळ्यावरून श्री समर्थ भक्त शंकरराव देव आले आहेत. त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे चरित्र 2 खंडात लिहिले आहे आणि धुळ्याला सत्कार्योत्तेजक सभा अशी काढली आहे. प्रथम खंड प्रकाशित झाला आहे त्याचा. रामदास स्वामीचे एक शिष्य अनंत मौनी ते तिरुवण्णमलईचे होते असे म्हणतात. त्यांची काही माहिती देव यांना काढायची होती, म्हणून ते या परिसरात आलेले आहेत. आणि हे जे होते अनंत मौली, हे जेव्हा श्री समर्थ रामदास दक्षिणेच्या यात्रेत होते त्यावेळी त्यांच्या सोबत होते. याबाबत त्यांनी महर्षींना विचारले. तेव्हा महर्षींनी सांगितले की या बाबतीत आपल्याला काहीच माहित नाही. तुम्ही गावात कुठेतरी या बाबतीत माहिती मिळवा अशी त्यांना सूचना केली. याच श्री शंकरराव देवांनी शिवथर गळीचा शोध लावला. या शिवथर गळीलाच सुंदर मठ असे म्हणतात. ही फार मोठी घड आहे. गुहेपेक्षा घड मोठी असते. मोठी गुहा म्हणजेच घड. वरंधा घाटात महाड जवळ ही आहे.
पावसाळ्यात घळीतून जो समोर एक धबधबा कोसळतो तो जवळपास 100 फुटून खाली झेप घेतो तो अतिशय अप्रतिम आहे. याच ठिकाणी श्री रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना दासबोध सांगितला आणि त्यांनी तो लिहून घेतला असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामी इकडे 10-12 वर्ष राहिले असे आहे. इथे जाण्याचा योग मला जाम समर्थ ते सज्जनगड या जवळपास 1200-1300 मैल किलोमीटर असणाऱ्या पैदल यात्रेत आला असो. तब्बल 250 वर्ष या घडीचा कुणालाच पत्ता नव्हता. समर्थाची गुहा इतकाच काय तो परिचय होता. पण 1915 मध्ये जुन्या कागदपत्रांचा अभ्यास वगैरे करून शंकरराव देवांनी याचा शोध लावला. कुणी म्हणते 1930 मध्ये शोध लागला असो. ही घड 18 मीटर रुंद आणि 22 मीटर लांब अशा प्रकारची आहे. यामध्ये साधारण 135-125 वगैरे असे लोक व्यवस्थित बसू शकतात आणि अतिशय नयनरम्य आणि सुंदर असे ठिकाण आहे. बरे असो. शंकरराव धुळ्याचे देव यांचा विषय निघाला म्हणून ही गोष्ट अनुषंगाने सांगितली. दिनांक 15/3/1946 15/3/1946 ज्ञानेश्वर भक्त V.K. आजगावकर चे एक पत्र आले आहे. ते म्हणतात त्यांना वयाच्या 28व्या वर्षी ज्ञान प्राप्त झाले. सध्या त्यांचे वय 35 वर्षे आहे. हे माझगावकर सांगत आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिहिलेला एक निबंध त्यांनी महर्षींना वाचून दाखवण्यात आला असो. दिनांक 18/3/1946 श्री गिरधारी लाल हे श्री अरविंद आश्रमात राहतात. त्यांनी प्रश्न विचारला. पुराणात कलियुग, सत्ययुग, द्वापारयुग इत्यादीचा कालखंड वर्णित केला आहे. आता हे सध्या चालू असलेले कलियुग केव्हा संपेल महाशय? महर्षी म्हणाले, काळ संकल्पना मला मुळीच मान्य नाही. काल संकल्पना मला खरी वाटतच नाही. त्यामुळे मला असल्या गोष्टीत अजिबात रस नाही. जे होऊन गेले व जे होणार आहे त्यापेक्षा जे होत आहे तेच मला अतिशय महत्वाचे वाटते. गाढ झोपेत भूत भविष्य नसते पण आपण असतो. म्हणून जे अपरिवर्तनशील आहे तेच लक्ष देण्यास योग्य आहे आणि त्यावरच लक्ष द्यावे. बाकी सर्व केर कचरा एकदम फेकून देण्यातच आपला फायदा. दिनांक 22/3/1946 काल रात्री श्री बोस आणि त्यांची आई श्रीमती रमण आणि रामकृष्ण मिशनचे मुंबईचे प्रमुख स्वामी संबुद्धानंद असे तिघे आलेले आहेत. स्वामी संबुद्धानंद म्हणाले, गीतेत सांगितले आहे की हजारात एखादाच तत्वाला जाणतो. महर्षी यावर मौन राहिले, काहीच बोलले नाही. कारण त्यांचा प्रश्न तसा मुळात कळालाच नाही की त्यांना नक्की काय म्हणायचे. म्हणून बाजूला बसलेले डॉक्टर मसालावाला म्हणाले की स्वामी सुबुद्धानंदजी, तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे? सांगा बघू. स्वामी संबुद्धानंद म्हणाले, आपले हे महर्षी तर एक चालते बोलते उपनिषदच आहेत आणि मला त्यांच्याच तोंडातून काय ते ऐकायचे आहे. तुम्ही असे मध्ये मध्ये का येता? त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे थोड्या वेळ तिथे विलक्षण शांतता पसरली. हे काय चुकले बुवा याच्यात? नंतर वातावरण भंग करत रमण महर्षी म्हणाले, हे बघा स्वामीजी, तुम्हाला वाटते मी स्वतःला जाणले आहे. आय हॅव अटेन्ड सेल्फ रिअलायझेशन. आय मस्ट नो
व्हॉट यू मीन बाय द सेल्फ रिअलायझेशन. व्हॉट आयडिया, रमण महर्षी त्यांना विचारतात, व्हॉट आयडिया डू यू हॅव इन युअर माइंड अबाउट इट. व्हॉट आयडिया डू यू हॅव इन युअर माइंड अबाउट इट. त्या संबुद्धानंद स्वामींना महर्षींनी विचारलेला हा उपप्रश्न म्हणजे काउंटर क्वेश्चन अजिबात आवडला नाही. पण ते थोड्या वेळाने म्हणाले, आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. पण महर्षी म्हणाले, आम्हाला जर आत्मा परमात्मा हे काहीच समजत नसेल तर. महर्षी त्या स्वामींना म्हणाले, जर आम्हाला आत्मा परमात्मा हे काही माहीतच नाही आणि काही समजतच नाही तर आम्ही फक्त आम्ही आहोत हेच आम्ही जाणतो, बाकी आम्हाला काहीच माहित नाही. याविषयी म्हणजे मी आहे याविषयी कुणाचीच आमच्या बाबतीत काही शंका नाही किंवा आमचीही शंका नाही, कारण तो प्रत्येकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याला पुराव्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रत्यक्ष ईश्वराच्या अस्तित्वाविषयी एखादा कोणी संशय घेऊ शकेल, पण मी आहे या स्वानुभवाविषयी कुणाची संशय घ्यायची ताकद नाही. म्हणून फक्त मी कोण आहे याचे मूळ शोधणेच महत्वाचे आहे. इतके केले गे की काम झालेच समजा. स्वामी संबुद्धानंद म्हणतात, म्हणूनच तुम्ही म्हणता वाटते नो दाय सेल्फ, असेच ना. महर्षी तत्काळ म्हणाले, ते पण खरे म्हणजे ते एका अर्थाने खरे म्हणजे असे वाटते, पण ते खरे नाही, ते बरोबर नाही. कारण काय की नो दाय सेल्फ, कारण दोन सेल्फ थोडीच आहेत. एक जाणणारा आणि दुसरा ज्याला जाणल्या जाते असा. म्हणून काय, म्हणून फक्त आहे, मी आहे इकडेच लक्ष ठेवा. काहीच बनण्याचा, काहीच होण्याचा, काहीच शोधण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आपण भाषेची मर्यादा म्हणून म्हणतो सेल्फ रिअलायझेशन, असा तो शब्दप्रयोग करतो, तो अतिशय नाईलाज म्हणून. बस इतकेच लक्षात ठेवा. स्वामी संबुद्धानंदजी म्हणाले, तुमचे विचार अद्वैतवादी वाटतात बुवा, तुमचे विचार अद्वैतवादी वाटतात बुवा, पण काही लोक त्रिपुटीला महत्व देतात. भक्ती भगवान हे प्रमुख मानतात. त्यावर महर्षी म्हणाले, पण शेवटी ते म्हणतातच की मी नाही तूच आहेस म्हणून. पण शेवटी ते म्हणतातच की मी नाही तूच आहेस म्हणून. त्यामुळे हा वादविदाचा विषय नाही. जसा एखाद्याचा कल तसा त्याचा तो मार्ग. स्वामी संबुद्धानंद म्हणाले, व्हॉट इज द बेस्ट मीन फॉर सेल्फ रिअलायझेशन. व्हॉट इज द बेस्ट मीन्स फॉर सेल्फ रिअलायझेशन. महर्षी त्यावर म्हणतात, मी आहे हे फक्त साक्षातपणे आहे, सर्वांच्या अनुभवाचे आहे, नेहमी करताचे आहे. यासारखे दुसरे काहीच सेल्फ इव्हिडंट नाही. मी आहे असा अनुभव म्हणजे स्वचा बोध, तेच ते. म्हणून मी आहे हेच मुळाशी शुद्ध असणारे तत्व, आणि मी अमुक तमुक आहे हे माझे तुझे हा सर्व भ्रम, हे सर्व खोटे, हे सर्व मिथ्या. इतकेच काय, मी ईश्वर, मी ब्रह्म, मी अजर, मी अजन्मा इत्यादी सर्व गोष्टी सुद्धा भ्रमिष्ट माणसाच्याच गोष्टी होत. एक तो खोटा भ्रमच होय. यावर संबुद्धानंद म्हणाले, पण उपनिषदात तर स्पष्टच आहे की अहम ब्रह्मास्मी म्हणून. स्वामीजी म्हणतात, उपनिषदात तर स्पष्टच सांगितले आहे की अहम ब्रह्मास्मी म्हणून. यावर श्री रमण महर्षी म्हणतात, शास्त्राचा अर्थ लावण्याची एक पद्धत आहे. शास्त्रांचा अर्थ लावण्याची एक पद्धत आहे.
ते सर्व समजून घ्यावे लागते. त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा साधा सरळ अर्थ असा आहे की ब्रह्म एक्झिस्ट ॲज आय. ब्रह्म एक्झिस्ट ॲज आय अँड नॉट आय एम. ॲज आय नॉट आय एम. नॉट आय एम ब्रह्म. याचा अर्थ असा आहे की ब्रह्म एक्झिस्ट ॲज आय, नॉट आय एम ब्रह्म. म्हणजेच काय? म्हणजे मी आहे म्हणून जे आहे, मी आहे म्हणून जे आहे त्यालाच वस्तुतः ब्रह्म म्हणतात. म्हणजे मी आहे म्हणून जे आहे त्यालाच वस्तुतः ब्रह्म म्हणतात. इथे मी ब्रह्म आहे असा मीवर आरोप नाही. याचा अर्थ हा नाही की एखाद्याने सतत असे समजावे की असे सतत म्हणत राहावे की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आपण सारखे म्हणत असतो काय की मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे अशा प्रकारचे. अहो आपण मनुष्य तर आहोतच. जर काही संशय असेल म्हणजे मी जनावर वगैरे असेल, मी पशु, मी झाड, मी दगड असे वाटत असेल तर ते स्पष्ट करावे लागेल आणि त्याचा शोध घ्यावा लागेल. नाही मी मनुष्य बरे आहे का असं आपण म्हणतो का कधी? संबुद्धानंद स्वामीजी म्हणाले पण भक्ताला भगवान हा हवाच, त्याशिवाय भक्ती कशी होणार? महर्षी म्हणाले खरे आहे ते, पण शेवटी त्याला पूर्णता शरणागती घ्यावी लागतेच ना. मी अमुक तमुक असे संपवावे लागतेच ना. म्हणून गीतेत म्हटले आहे की ज्ञानी सर्वात श्रेष्ठ तोच कर्मयोगी, तोच खरा भक्त, तोच खरा योगी वगैरे. यावर संबुद्धानंद स्वामी म्हणाले हे तुमचे मत खरे खोटे असू शकते, पण सर्वसामान्य जनांकरता भक्त भक्ती भगवान असे असणेच योग्य होय. महर्षी म्हणाले तुमचे म्हणणे खरे आहे, पण भक्त भगवान एक तेव्हाच होतील जेव्हा मी अमुक तमुक हे विरल्या जाईल आणि मी पूर्णतः शुद्ध स्वरूपात प्रगटेल तेव्हाच. संबुद्धानंद स्वामीजी म्हणाले कधी कधी ईश्वरावरचा विश्वासच साधकांचा उडतो. कधी कधी ईश्वरावरचा विश्वासच साधकांचा उडतो. मग काय करावे? तो विश्वास परत कसा आणावा, परत कसा मिळवावा? श्री रमण महर्षी म्हणतात काही हरकत नाही, सोपे आहे. मी आहे याविषयी तर त्यांची पक्की खात्री आहे ना. बस फक्त याचे मूळ शोधा म्हणजे झाले. मी कोण आहे यावरच लक्ष ठेवा. संबुद्धानंद स्वामीजी म्हणाले पण का हो, त्याने समजा म्हटले की माझे मूळ म्हणजे माझे मायबाप, तर काय म्हणावे त्याला? महर्षीला त्यांचे हे म्हणणे पटले नाही, पण त्यांनी असे उत्तर दिले. ते उत्तर फारच छान आहे. महर्षी म्हणाले हो तो असा कसा म्हणेल? तो साधक आहे ना. आपण साधकाविषयी चर्चा करतो आणि तुम्ही साधकाची समस्या म्हणून मला ते विचारत आहेत ना. महर्षीच्या या फटकाऱ्यामुळे संबुद्धानंद स्वामी चुपचाप बसले. दिनांक 24/3/1946. आज तीच कालची चर्चा चालू आहे जी परवाच्या दिवशी स्वामीजींनी केली होती. प्रश्न असा निघाला पण जो सर्वथा पक्का नास्तिक आहे त्याला देव ईश्वर स्वतःवर कशावरच विश्वास नाही, त्याचे काय?
महर्षी म्हणाले, त्याच्यात पण हळूहळू बदल होऊ शकतो. फक्त तो अगदी थोडा संवेदनाशील असला हे त्याच्या लक्षात येते की माझे सर्व प्लॅन हे नेहमीच अपसेट होतात, मनासारखे होत नाहीत, मनाला शांती मिळत नाही. मग तो आपोआप अंतर्मुख होतो आणि मग विचार मार्ग निवडतो. प्रश्न: महर्षी कठोपनिषदात ज्या अग्नीची चर्चा नचिकेत करतो तो अग्नी कोणता? महर्षी म्हणाले, मला त्या बाबतीत निश्चित काही माहिती नाही. संबुद्धानंद स्वामी चूप बसलेले आहेत. दिनांक 25/3/1946. आज कृष्ण प्रेम यांचे कठोपनिषदावरील भाष्य वाचण्यात आले आणि कालच्या अग्नीविषयी समाधान करण्यात आले. हा एक विलक्षण योगायोग समजावा. दिनांक 7/4/1946. रात्रीची वेळ आहे. एक सद्गृहस्थ पांडिचेरी आश्रमातून आलेले आहेत. आता त्यांची महर्षींची चर्चा चालू आहे. ते विचारतात, शेवटची स्टेज ही योगी अरविंद यांच्या मतानुसार शेवटची स्टेज म्हणजे पुरुषोत्तम स्थिती, ही अंतिम स्थिती अशी आहे. त्याच अवस्थेत जाणे, ही वृत्ती धारण करणे, हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. तर मग वृत्तीचा नाश करा असे काही लोक का म्हणतात? महर्षीने यावर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आणि शेवटी मी आहे हाच साक्षात अनुभव आहे. त्यामुळे मी कोण आहे, खरेच मी अमुक तमुक आहे का, याचा शोध घेण्यास सांगितले आणि शेवटी ते विनोदाने म्हणाले. महर्षी काय म्हणाले? ते असे म्हणाले, खरे म्हणजे श्री शंकराचार्यावर जो आरोप होतो की ते म्हणतात की जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे वगैरे वगैरे, पण खरे म्हणजे त्यांचे जग म्हणजे शंकराचार्यांचे जग इतरांपेक्षा जास्त खरे आहे. फक्त ते इतकेच म्हणतात की जग जग म्हणून खरे नाही, जग जग म्हणून खरे नाही, तर जग ब्रह्म म्हणून खरे आहे. अशा प्रकारे शंकराचार्याचे जग इतरांच्या जगापेक्षा जास्त खरे आणि जास्त टिकाऊ आहे. हा एक विनोदाचा भाग झाला. दिनांक 10/4/46. आज रामनवमी आहे. रात्री महर्षींनी व्यंकटवासन या आपल्या अटेंडंटला विचारले त्याबद्दल. महर्षी म्हणाले, अरे आज वानरांचा आनंदाचा दिवस, त्यांना आज खाऊ पिऊ घातले की नाही? वासन म्हणाला, होय महाराज, आज सकाळीच झाले ते सर्व. खूप अन्न, भाजीपाला, फळे इत्यादी मी त्यांच्या समोर ठेवले होते. प्रथम 3च माकडे आली, पण मग मात्र बरीच आली आणि सगळी गडबड मारामारी न करता सर्वांनी आनंदाने वाटेल तेवढे ग्रहण केले. त्यावर महर्षी म्हणतात, जेव्हा सर्वांना भरपूर अन्न मिळते, जेव्हा सर्वांना भरपूर मिळते, तेव्हा भांडणे होतच नाहीत. आम्ही जेव्हा पर्वतावर असू तेव्हा पण आमचा हाच अनुभव आहे. माकडाने आनंदाने किंचाळत राहत, पोटभर मिळाले की ना भांडणे, ना मारामारी, ना चावाचावी. दिनांक 24/4/1946. सर्वाधिकारी म्हणजे श्री रमण महर्षींचे लहान भाऊ, त्यांनी पण संन्यास घेतला होता. सर्वाधिकारी सर्वांना महर्षीची मातीची मूर्ती पाहायला बोलवत आहेत. एका शिल्पकाराने महर्षींची मातीची मूर्ती घडवली आहे. तो मद्रासहून आलेला एक मूर्तिकार आहे. बऱ्याच दिवसापासून त्याचे हे मूर्ती घडवण्याचे काम सुरू आहे. श्री नारायण स्वामी अय्यरने महर्षींना मूर्ती पाहण्याची विनंती केली आणि कशी काय झाली, काय मत आहे हे त्यांना विचारले. महर्षींनी मूर्ती पाहिली आणि महर्षी म्हणाले, मला यातले काहीच विचारू नका, कारण मी माझा चेहराच कधी पाहिला नाही. मी माझा चेहरा कसा सांगू की कुठे काय चुकले म्हणून. श्री नारायण स्वामी महाराज अतिशय नाराज झाले. महर्षी त्यांना म्हणाले, प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे.
रंगास्वामी म्हणतो नाक खूपच मोठे झाले आहे, तर मूर्तिकार म्हणतो मी प्रत्यक्ष मोजून काढलेले आहे. ते अगदी बरोबर आहे. आता याला काय करणार? शेवटी ठरले की समोर एक मोठा आरसा ठेवायचा व त्याच्या बाजूला मूर्ती आणि त्यात महर्षी आपली प्रतिमा आणि मूर्ती एकाच वेळा पाहतील अशी रचना करायची आणि मग ते जे काय ठरवते खरे खोटे ते पहायचे. पण महर्षींनी अशा या योजनेला साफ नकार दिला. दिनांक 8/5/1946 उत्तर प्रांतातून एक साधू आले आहेत. हे साधू युवावस्थेत आहेत. ते साधू म्हणाले, मला माहित नाही मी कोण आहे हे. मला माहित नाही मी कोण आहे हे. आर्य समाजवाले म्हणतात की मी जीवात्मा आहे व मी जर माझी बुद्धी शुद्ध केली की ईश्वराचे दर्शन मला होईल. मला आता काही सूचनाशी झाली आहे. नक्की काय आहे सांगाल का थोडे? महर्षी म्हणाले, आपण खूप शब्द बंबाळ झालो आहोत. आपण खूप शब्द बंबाळ झालो आहोत. पण जीवात्मा, शुद्ध बुद्धी, ईश्वर दर्शन याकडे तुम्ही मुळीच लक्ष देऊ नका. या शब्द बंबाळ गोष्टीमध्ये तुम्ही मुळीच लक्ष देऊ नका. आर्य समाजवाले काय म्हणतात किंवा अजून कोण काय म्हणतात याचा तुमच्याशी काय संबंध? कारण आपण आहो याविषयी काही तुम्हाला शंका आहे का? कारण आपण आहो याविषयी तुम्हाला काही शंका आहे का? बस, तर मग मी आहे हेच खरे की मी अमुक तमुक हे खरे याचा शोध घ्या. मग मी आहे हे खरे आहे की मी अमुक तमुक हे खरे आहे याचाच शोध घ्या. तो तरुण साधू म्हणाला, तेच तर मला समजत नाही. महर्षी म्हणाले, तुम्हाला इतर सर्व विचार करणे समजते. जीवात्मा, ब्रह्म, हे ते वगैरे वगैरे यात तुमचे डोके चालते. पण या सोप्या सहज गोष्टी तुम्हाला जमत नाही. मग असे करा, कुणाला जमत नाही याचा शोध घ्या. म्हणजे निदान मी आहे हे तरी समजेल. मग मी अमुक तमुक आहे हे पण लक्षात येईल आणि मग मी अमुक तमुक आहे आपोआप जाईल. साधू म्हणाला, मी कोण आहे असा मी मंत्र जपू का? काही फायदा होईल का त्याने? महर्षी म्हणाले, काय होईल त्याने? कुणी सांगितले असे करायला? मी कोण आहे याच्या मुळापर्यंत जा. जप बीप काहीच नको. दिनांक 17/6/1946 श्री गुणाजी यांनी समग्र स्वामी रामतीर्थ संपादित केले. ते इथे काही दिवसापासून आले आहेत. ते तसे बेळगावला राहतात. ते हॉलमध्ये आहेत. ते महर्षींचे पाय दाबत आहेत. त्यांनी एक गाणे रचले आहे आणि ते आपले गाणे ते स्वतःच गात आहेत. त्या गाण्याचा भावार्थ असा, हे महर्षी मला काहीच नको. हे महर्षी मला काहीच नको. माझा अहम घेऊन जा, माझे विचार घेऊन जा, माझा संसार घेऊन जा व माझे मन आत्मसागरात विसर्जित करा. महाराज यावर हसत हसत म्हणाले, वाह वाह, तुम्ही मला काही मागत नाही तर उलट काही देत आहात. वा वा वा. दिनांक 27/6/1946 याच गुणाजींनी ज्यांनी स्वामी रामतीर्थ यांचे ग्रंथ संपादित केले, त्यांनी रमण महर्षी विषयी सुद्धा काही लिहिले आहे. याचा उल्लेख आपण मागे कुठेतरी केलाच आहे. तर दिनांक 27/6/1946 कुणीतरी विचारित आहे तो प्रश्न असा, महर्षी आपल्या मनात असा कधी विचार नाही आला की आपण सर्व जण भारत दौऱ्यावर जावे? असे काही तुम्हाला कोणी सुचवले नाही का? आणि जर सुचवले तर तुम्ही जाणार का? महर्षी म्हणाले, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. अनेक भक्तांनी तसा आग्रह केला. राजेश्वरानंदांनी तर स्पेशल ट्रेन करण्याची तयारी पण दर्शवली. पण संपूर्ण भ्रमण करण्याची तयारी पण त्यांनी उत्कृष्ट केली. पण माझ्या कुठेही जाण्याने काय कोणाचा फायदा होणार? मी दुसरे असे काही पाहूच शकत नाही.
याचा अर्थ त्यांना असे म्हणायचे की एका आत्मतत्वाविषयी महर्षींना दुसरे काही दिसतच नाही. पण सर्वजण म्हणतात की मी गेले पाहिजे, नाही 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 मी गेले पाहिजे असे सर्वांचे मत होते. सर्वांना दर्शन दिले पाहिजे. यामुळे जे इथे येऊ शकत नाही त्यांचा मात्र भरपूर फायदा होईल. पण महर्षी म्हणाले, या लंगोटी धारकाची कोण दखल घेणार? कुणाला भिकाऱ्याला भेटण्यात रस आहे म्हणून मला ते भेटतील, आणि मी काय कपाटावर लेबल लावू की हे स्वामी आहेत, आणि किंवा गळ्यात पट्टी बांधू की हे महर्षी आहेत, हे जगप्रवासाला निघाले आहेत. पण जर लोकच मला इथे येऊन दर्शन देतात तर मी कशाला इथून माझी जागा सोडू. दिनांक 3/7/1946. एक जण श्री अरविंद आश्रमातून आले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला. श्री अरविंद म्हणतात की जग सत्य आहे, आणि आपण किंवा वेदांती जे तुम्ही आहात ते म्हणतात की जग भ्रम आहे, मिथ्या आहे, असत्य आहे. जग हे असत्य कसे असेल हो? महर्षी म्हणाले, हे बघा, वेदांताचा नीट अभ्यास असेल तर हे लक्षात येईल की वेदांती असे कधीच म्हणत नाहीत की जग असत्य आहे म्हणून. वेदांती असे कधीच म्हणत नाही की जग असत्य आहे म्हणून. हा एक फार 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 मोठा गैरसमज आहे. जर असं त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी असं कसं म्हटलं असतं की ते सर्व ब्रह्मच आहे म्हणून. याचा अर्थ एवढाच की जग जग म्हणून सत्य नाही, तर जग हे ब्रह्म आहे म्हणून परम सत्य आहे. म्हणजेच तुम्ही फार फार तर विश्वाला म्हणून तुम्ही फार फार तर विश्वाला ईश्वराची लीला म्हणू शकता, पण असत्य म्हणू शकत नाही, मिथ्या म्हणू शकत नाही, भ्रम म्हणू शकत नाही. नागम्मा नागम्मा पण रोजच्या दैनंदिनी लिहित आहेत, ते पत्र रूपाने. त्याचाही परामर्श आपल्याला वेळ असल्यास घ्यायचा आहे. त्या नागम्मा ही जी सारे पत्र लिहित ते आपले भाऊ जे DS शास्त्री सध्या राहणार मद्रास त्यांना तिरुवन्नमलीवरून पाठवत असतात. त्यांनाच महर्षींनी चिमण्याच्या गोष्टी सांगितल्या. महर्षी म्हणाले, आमचे व चिमण्यांचे जणू युद्धच पेटले होते. आमचे हे युद्ध 1 महिनाभर चालले. हॉलमध्ये चिमण्या थेट माझ्या डोक्यावरच्या छतात घरटे बांधीत. डोक्यावरच्या छतात त्या ठिकाणी घरटे बांधीत. काडी कचरा, दोरा, कागद, गवत, काड्या डोक्यावर पडत माझ्या. भक्तांनी सर्व घरटे करण्यायोग्य जागांचा बंदोबस्त केला, तरी कुठे ना कुठे चिमण्या नवीन घरटे बांधतच, आणि भक्त ते घरटे नष्ट करीत. पुढे तर इतर जागा सापडत नाही म्हणून त्यांनी चक्क माझ्या कोच्यातच जे त्याच्यावर जे बसत पलंग त्यावरच घरटे बांधले. इतकेच काय, उशीच्या खोळीत पण घरटे बांधायला कमी केले नाही. कधी कधी मला विचारपूर्वक तक्क्यावर किंवा उशीवर रेलावे लागे. न जाणो कुणी समाधी, न जाणो कुण्या चिमणीला समाधी मिळायची. स्कंदाश्रमात पण असेच होई. गुरुमूर्तुमला पण चिमणे माझ्या भोवती घरटे बांधत असत. दिनांक 2/9/1946. प्रश्न. असे म्हणतात की वृद्धश्री किरेया पाट्टी आता आश्रमात लक्ष्मीच्या रूपाने आलेली आहे. असा प्रश्न महर्षींना कोणीतरी विचारला. यावर महर्षी ताडकन म्हणाले, मी असं कधीच म्हणालो नाही. या लक्ष्मी गायीविषयी आपण थोडी माहिती पाहू, जी या पुस्तकात नाही, पण ऐकण्यास मजा येईल. ही लक्ष्मी गाय जी आहे ना, ती कुणीतरी आश्रमाला दान म्हणून दिली होती. एक गाय आणि एक वासरू. साधारण 1926 मध्ये ही गाय दिल्या गेली गोदान म्हणून. तिचे नाव लक्ष्मी असे श्री रमण महर्षी यांनीच ठेवले. आता या गायीला एकूण 9 वासरे झाली.
आणि विशेष म्हणजे प्रत्येक वासरू रमण महर्षीच्या जयंताच्या दिवशी झाले असे म्हणतात. याचा संदर्भ म्हणजे असा आहे की लेटर्स फ्रॉम श्री रमणाश्रम बाय सुरी नागम्मा. आता मागच्या याच्यात आपण पाहिलं ती सुरी नागम्मा जी भावाला पत्र लिहिते ती. संदर्भ लेटर्स फ्रॉम श्री रमणाश्रम बाय सुरी नागम्मा. लेटर नंबर आहे 50 आणि तारीख आहे 24/7/1948. म्हणजे रमण महर्षीच्या जयंतीच्या दिवशीच वासरं झालेत. याच लक्ष्मी गायीविषयी ओशोंनी एक अतिरंजित कथा सांगितली आहे. याच लक्ष्मी गायी संबंधी ओशोंनी एक अतिरंजित कथा सांगितली आहे. अशा कथेमुळे एकतर खरे जिज्ञासू रमण महर्षीकडे वळत नाहीत व जे या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून वळतात त्यांना श्री रमण महर्षीच्या मूळ उपदेशापर्यंत जाता येत नाही. असो, ओशो म्हणतात रमण महर्षीचं सांगणं हे मौन माध्यमातून होत असल्यामुळे ते कमी लोकांपर्यंत पोहोचले. हे पण ओशोचे मत पटण्यासारखे नाही. लक्ष्मी गायची ही रंजक कथा किंवा अतिरंजक कथा श्री रमण महर्षीच्या कोणत्याच पुस्तकात वाचायला मिळाली नाही. कारण ज्या तऱ्हेने ओशोने ही कथा सांगितली तसे कधीच वाचण्यात आले नाही. माकडे, मोर, चिमण्या, खारी, कुत्रे यांच्याशी रमण महर्षी एकमेकाशी जवळीक साधत तशी लक्ष्मी गाय पण त्यांच्याशी जवळीक साधत, इतके मात्र खरे. आता ही न घडलेली कथा सांगण्यात रस नाही. जिज्ञासूंनी एखाद्या ओशो भक्ताला ती कथा त्याच्याकडून ऐकावी. बरे, असो. दिनांक 5/10/1946. वासुदेव शास्त्रींनी एक जुनी गोष्ट सांगितली. आम्ही तेव्हा स्कंदाश्रमात होतो. तेव्हा दुपारी असं लक्षात आलं की एक विंचू महर्षींच्या पोटावरून वर चढत आहे आणि त्याच वेळी एक दुसरा विंचू पाठीवरून पण मागून वर चढत आहे. दोन्ही दोन जहरी विंचू महर्षीच्या अंगावर होते, पण महर्षी मात्र निश्चल होते. जणू एखाद्या भिंतीवरून विंचू चालावेत आणि तसे महर्षीला ते सर्व सहजपणे वाटत होते. महर्षी यावर म्हणाले, आपण घाबरलो तर ते विंचू किंवा जे काही आहेत ते पण घाबरतात. आपण घाबरलो तरच ते काही करतात, अन्यथा त्यांना तुमचे काही अहित करण्यात मुळीच रस नाही. अहित करण्याचे त्यांना कारणच नाही. नमस्कार. इथे या डायरीतील मुख्य संवाद आणि ज्यातून रमण महर्षीची शिकवण जास्त उजागर होते ते घेतले आहेत. आणि हा इथे आपला या पुस्तकाविषयी दैनंदिन विषय समाप्त होत आहे. धन्यवाद.